त्यांना अग्रिम कंपनीमार्फत शासनानं जी उपाययोजना केली होती ह्या कंपनीने दिलेला आहे। आणि आपला जिल्हा जवळपास 3 तालुके हे दुष्काळ जाहीर झाला आणि बाकीच्या मंडळामध्ये आपल्या सरकारनं दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली। त्यामुळं आपलं उत्पादन अग्रिम दिला म्हणजे 50% आता हे शासनानं सिद्ध केलं आहे महसूल आणि कृषी विभागाला। आपल्या जवळपास ह्या 600 कोटीच्या मध्ये सोयाबीनचा विचार केला तर 2763 कोटी रुपये ही विमा संरक्षित रक्कम होती आणि 50% जरी नुकसान गृहीत धरलं त्याचं तर कमीत कमी आपल्याला 1300-1350 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला सरकारने जी ही केली होती दुष्काळ जाहीर केला किंवा 50%च्या लाणीवर जाहीर केली त्याप्रमाणे मिळणं अपेक्षित होतं। पण मिळालं काय? 254 कोटी रुपये फक्त अग्रिम सगळ्या शेतकऱ्यांना दिला, 5,000-5,500 प्रमाणे प्रत्येकाला। आणि आता परवा मागच्या आठवड्यात काही विमा जो जमा झाला त्यात 25 मंडळातल्या 34,000 शेतकऱ्यांना फक्त 39 कोटी रुपये विमा जमा झाला। आता उरलेल्या 5,19,000 शेतकऱ्यांचं काय? यामध्ये लोकसभेची आचारसंहिता चालू असताना केंद्र सरकारने एक परिपत्रक काढलं, तुमच्याकडे त्याची कॉपी आहे, 30 एप्रिल 24ला। काही लोक मागेही 2020च्या बाबतीत असंच केंद्र सरकारनं परिपत्रक काढलं होतं आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस केंद्र सरकारचं परिपत्रक सांगितलं त्या अधिकाऱ्याला दाब देऊन नंतर स्पष्टीकरण घेतलं होतं, मला आठवत असेल तर। तेही परिपत्रक केंद्र सरकारचं, हेही परिपत्रक केंद्र सरकारचं आहे आणि ह्या परिपत्रकानुसार जे कॅल्क्युलेशन फॉर्म्युला सरकारनं ठरवला त्यामुळं आता जे काही मंडळ आहेत त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्र दिलं आहे, एसओने एक पत्र दिलेलं आहे। आता जो 5,001 आपण 5,000 काहीतरी विमा दिलेला आहे त्यात सुद्धा शेतकऱ्यांवर पैसे निघाले। पुढची रक्कम भरपाई द्यायची तर लांबच, तुम्हाला ती कागद सुद्धा आम्ही दिलेली आहे, चार्ट पण आहे। काही शेतकऱ्यांना 1,391 रुपये म्हणजे जे 5,136 रुपये अग्रिम दिलेला आहे त्यात 605 रुपये शेतकऱ्यांनी त्या कंपनीला द्यावे लागतील। एका शेतकऱ्याला 4,421 रुपये मिळाले, ते 1,391 रुपये त्याला कंपनीला द्यावे लागतील। अशा पद्धतीचं परिपत्र केंद्र सरकारनं कंपनी धार्जित काढल्यामुळं हे परिपत्र फक्त महाराष्ट्रापुरतं आहे। म्हणजे केंद्र सरकारचा महाराष्ट्र द्वेष किती आहे, शेतकरी द्वेष किती आहे या परिपत्रकावरून दिसून येतं। एका बाजूला साधी शेतकऱ्याची विहीर असली त्याचं जिओ टॅगिंग करायचं म्हणून अधिकारी सांगतात की आचारसंहिता चालू आहे, मग अशा वेळेस केंद्र सरकार परिपत्रक कसं काढू शकतं हाही प्रश्न आहे। केंद्र सरकार काम कंपन्यांसाठी करतं का शेतकऱ्यांसाठी करतं? आणि केंद्र सरकारनं 30 एप्रिलला परिपत्रक काढल्यानंतर आपल्या राज्य सरकारच्या कृषी संचालकांनी लगेच 6 मेला एक पत्रक काढलं सगळ्या कंपन्याला आणि केंद्र सरकारच्या ह्या परिपत्रकाप्रमाणे तरतुदीनुसार तात्काळ नुकसान भरपाई निश्चित करून शेतकऱ्यांना विमा वाटप करावं। म्हणजे एवढी तत्परता, एखादं परिपत्रक जर कंपनीच्या बाजूने निघालं आणि शेतकऱ्याच्या विरोधात निघालं तर केंद्र सरकार राज्य सरकार करतं। एका बाजूला आपल्याला दुष्काळ जाहीर करायचा, 50%च्या ताणेवारी जाहीर करायची, या वर्षीच्या आपल्या राज्याचा विचार केला तर जवळपास 8,000 कोटी रुपयाचा हप्ता कंपनीला जाणार आहे आणि त्या परिपत्रकाचा तुम्हाला कागद दिलेला आहे। आजपर्यंत फक्त त्यांनी 2966 कोटी रुपये वाटप केले, म्हणजे 5,000 कोटी रुपये हप्त्यापेक्षा कमी वाटप केलेले आहे। म्हणजे हप्ता घ्यायचा 8,000 कोटी राज्याच्या वतीनं आणि वाटप करायचे 2966 कोटी। आपल्या जिल्ह्यापुरता विचार करायचा झालं तर 600 कोटी रुपये हप्ता घेतला आणि वाटप फक्त 254 कोटी अग्रिमचे आणि 29 म्हणजे 294 कोटी, जवळपास 300 कोटीपेक्षा हप्ता म्हणजे हिस्सा आज कंपनीनं आपल्या जिल्ह्यातून फायदा कमवलेला। 300 कोटीपेक्षा जास्त म्हणजे 253 कोटी आणि 40 कोटी, 306 फायदा, 306 कोटीपेक्षा जास्त फायदा आपल्या एकट्या जिल्ह्यातून एका हंगामात, रब्बीचं वेगळं एका हंगामात त्या विमा कंपनीनं घेतलेला आहे। आणि अशा वेळेस आम्हाला एकच विचारायचं की केंद्र सरकारनं आचारसंहिता चालू असताना हे परिपत्रक काढायचं कारण काय आणि त्याची लगेच अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करून शेतकऱ्यांचं नुकसान करायचं जी राज्य सरकारचं धोरण आहे त्याबाबत राज्य सरकारनं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे। तुम्ही धोरण नेहमी शेतकऱ्यांचं सरकार म्हणता, खरं तर या सरकारनं दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जी 50% नुकसान झालंय त्याप्रमाणे जवळपास या जिल्ह्याला 1,300 कोटी रुपये विमा मिळवून देणं गरजेचं होतं। तसं मिळवून दिला असतं आम्ही त्याचा जाहीर सत्कार केला असता, परंतु ते तर लांबच। आता बैठकीला कोणतरी काल सांगितलं की आचारसंहितेची अडचण आहे, परिपत्रकाला आचारसंहितेची अडचण नव्हती का, हे मला त्यांना विचारायचं आहे। त्यामुळं आता ह्या राज्य सरकारमध्ये 17 लोक आहेत,
यांनी सुद्धा त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि सरकारनं सुद्धा उत्तर देणं गरजेचं आहे. आणि याबाबत उर्वरित 5,19,000 शेतकऱ्यांना त्यांनी कारण काय सांगितलं, तुम्हाला अजून एक कागद देतो. त्यांनी परिपत्रकात काय सांगितलं, 30/4चं जे परिपत्रक आहे, ज्या महसूल मंडळामध्ये 25% जास्त इंटिमेशन आहेत, तक्रारी आहेत, एकूण क्षेत्राच्या 25% जास्त जर तक्रारी असतील तर त्यांना वाईड स्प्रेड घेत धरा आणि त्याला वेगळ्या सूत्राप्रमाणे पैसे द्या. आणि हे सूत्र काय तर अग्रिमपेक्षा कमी पैसे पडायचे. अग्रिम जेवढा दिला 5,000 त्यापेक्षा कमी शेतकऱ्यावरच पैसे निघाले आले, कोणाचे 1,300-1,200 रुपये. मग हे सूत्र जर तुम्ही वाईड स्प्रेड 25%, एका बाजूला सरकारनं कंपनीला म्हणायचं की तुम्ही इंटिमेशन द्या नुकसान झाल्यावर, आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं तुमचे इंटिमेशन जास्त आले म्हणून आम्ही वाईड स्प्रेड घेत धरणार. मूळ गाभा या योजनेचं काय की एरिया अप्रोच धरायचा आहे. एरिया जर वाईड स्प्रेड जर 25% जास्त तुमच्याकडे इंटिमेशन असतील तर सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांनी इंटिमेशन दिलेत आणि ज्यांनी दिले नाहीत त्यांचं नुकसान झालं हे गृहीत धरून तुम्हाला करावं लागेल. तुम्ही पीक कापणी प्रयोगाला एका मंडळामध्ये फक्त 12 प्रयोग करता आणि एका जर मंडळामध्ये 12 प्रयोगाच्या आधारे तुम्ही नुकसान भरपाई निश्चित करणार. मग दुसऱ्या बाजूला जर 25% जास्त नुकसान भरपाईचे इंटिमेशन तुम्हाला आले असतील, आता ते तोही चार्ट तुमच्याकडे आहे. जवळपास आपल्याकडे काही संकल असे आहेत, तुम्हाला ही दिली 32 मंडळात 32 मंडळाचे चार्ट. 39% समजा आता शेवडून मंडळ आहे, 61% क्षेत्रावर इंटिमेशन आली. 61% क्षेत्रावर इंटिमेशन आली, नुकसान झाल्याशिवाय इंटिमेशन दिले का? एका बाजूला इंटिमेशन दिले नाही म्हणून नुकसान भरपाई ना करायची आणि दुसऱ्या बाजूला ह्या परिपत्रकाचे इंटिमेशन जास्त आहेत म्हणून नुकसान भरपाई कमी करायची. हे धोरण केंद्र सरकारनं राज्य सरकारनं अवलंबलेलं आहे. हे विमा कंपनीला धार्जिन हे धोरण सरकार राबवते, नेहमीच राबवते. आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यासाठी नाहीच, कंपन्यांची घरं भरण्यासाठी ही योजना आहे. आणि या बाबतीत अशा दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याला मदत करायला सोडून सरकारनं जे शेतकरी विरोधी सर्क्युलर काढले याचा आम्ही निषेध करतो. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही उर्वरित 5,19,000 शेतकऱ्यांना 27,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला या 50% प्रमाणे प्रति हेक्टरी 27,000 रुपये विमा मिळणं अपेक्षित होतं, तो मिळालेला नाही. 5,000 प्रत्येक हेक्टरी मिळालेले आहेत. तर उर्वरित जे पैसे आहेत ते पेरणीच्या आधी या सरकारनं हस्तक्षेप करावा. आता तरी आता जागं निवडणुकीतून बाहेर यावं, जागं व्हावं आणि शेतकऱ्यांना उर्वरित 22,000 रुपये प्रति हेक्टरी पैसे पेरणीच्या आधी जमा करावे. आणि याबाबत आम्ही रस्त्यावरही लढाई करणार आणि कायदेशीर लढाई करणार आहोत हे तुम्हाला सांगायचं. काढल्यामुळं कशा पद्धतीनं शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे ह्याच्या बाबतीत आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली. याच्यातला मूळ विषय असा आहे की खरीप 2023ला जवळपास 5,56,000 शेतकऱ्यांनी आपल्याकडं विमा भरून त्या ठिकाणी त्यांच्यात खरीपाचं पीक संरक्षित केलं होतं. शासनानं 30 एप्रिल, आता मोदी सरकार म्हणायचं का केंद्र सरकार म्हणायचं नेमकं, कारण जाहिरात करताना तर मोदी सरकार होतं म्हणून आता मोदी सरकारच म्हणतो ना. या मोदी सरकारनं आचारसंहिता असताना जुन्या गाईडलाईन्स प्रमाणे शेतकऱ्याला पैसे चांगले मिळाले असते, मिळत होते, पण कंपनीचे पैसे चाललेलं त्यांना दुःख होतं आणि कंपनीचे पैसे वाचवण्यासाठी हे 30 एप्रिल 2024चं परिपत्रक त्या ठिकाणी मोदी सरकारनं आचारसंहिता असताना काढलं. ज्या परिपत्रकाप्रमाणे शेतकऱ्याला जो अग्रिमचा विमा दिलाय 5,000 रुपये, या परिपत्रकाच्या मध्ये जे सूत्र दिलंय त्या सूत्राप्रमाणे जर विम्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं, हिशोब केला, तर प्रत्येक शेतकऱ्याला 3,500, 3,600, 3,400 इतकी नुकसान भरपाई हेक्टरी मिळते. म्हणजे 5,000 रुपये हेक्टरी दिले त्याच्यातलेच पैसे शेतकऱ्याला परत द्यायची वेळ ह्या परिपत्रकामुळे येणार आहे. आणि म्हणून ह्याच्या संदर्भात म्हणजे कुणाला 1,495 परत द्यावे लागतील अशी रक्कम शेतकऱ्याला परत द्यावी लागणार आहे, म्हणजे जी अग्रिमची मिळाली त्याच्यापासून. मला वाटतंय अशा पद्धतीनं परिपत्रक काढायचं. आणि शेतकऱ्याच्या बाबतीत बरं गंमत अशी आहे ही परिपत्रक फक्त महाराष्ट्रासाठीच आहे आणि खास करून महाराष्ट्रात जर आपण विम्याचा विचार केला तर मराठवाड्यातले जे येणारे जिल्हे आहेत, मला वाटतं इथं हा खरीपाचा विमा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भरला जातो. त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर किती मोठ्या प्रमाणात अन्याय करायचा, किती द्वेष असावा, मला वाटतं हे त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. आज ज्या पद्धतीनं 2020च्या विम्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं इंटिमेशन न दिलेल्या शेतकऱ्याला सुद्धा वाईड स्प्रेड गृहीत धरून तुम्ही त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्या
अशा पद्धतीची ऑर्डर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं दिली होती ज्यावेळेस आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण सुप्रीम कोर्टात गेला होता त्यावेळेस. माझी आता एवढीच मागणी आहे की जवळपास 5,56,000 शेतकऱ्यांनी विमा भरला. वाईड स्प्रेड आपण गृहीत धरल्यानंतर त्यांनी मान्य केलं वाईड स्प्रेड आहे. आता सरकारनं दुष्काळ जाहीर केलायच की, कुठं दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली. मग तुम्ही दुष्काळ जाहीर केला असेल, वाईड स्प्रेड असेल, तर जी विमा संरक्षित केलेली रक्कम आहे त्याच्याप्रमाणे 50% नुकसान झालंय असं गृहीत धरून त्या ठिकाणी जवळपास 2700 कोटी रुपये इतके रक्कम आपल्या जिल्ह्याला मिळणं विम्याच्या भरपाई कोटी अपेक्षित आहे. या 2700 कोटीचा हिशोब जर आपण केला नाही बरोबर आहे. संरक्षित रक्कमच्या 50% म्हणजे संरक्षित रक्कम आहे आपली जवळपास 2700 कोटी. 2763 निम्म जर आपण हिशोब केला 1350 कोटी रुपये, तर 1350 कोटी रुपये इतकी विमा संरक्षित रक्कम आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. आणि त्याचा हिशोब आपण जर हेक्टरी घातला तर साधारणतः 27,000 रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्याला विमाची भरपाई मिळणं गरजेचं आहे किंवा तो त्याचा हक्क आहे, अधिकार आहे. असं असताना या परिपत्रकामुळं 27,000 रुपये हेक्टरी मिळायचं तर लांबच राहिलं. कारण ह्या 27,000 मधले 5,000 रुपये अग्रिम दिलेत, 22,000 रुपये अजून देणं बाकी आहे, म्हणजे मिळायला पाहिजेत, ते मिळायचं लांबच राहिलं. पण ह्या परिपत्रकामुळं 5,000 दिलेले बी शेतकऱ्याला 1,495 रुपये परत द्यायची पाळी त्या ठिकाणी शेतकऱ्यावर आलेली. तर आमची एवढीच मागणी आहे की आपण हा वाईड स्प्रेड गृहीत धरून जो संरक्षित केलेल्या विम्याची रक्कम आहे 2700 कोटी, त्याच्या निमी म्हणजे 1350 कोटी रुपये इतकी रक्कम त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची पण तत्परता किती आहे बघा. केंद्र सरकारनं 30 एप्रिलला परिपत्रक काढले की लगेच राज्य सरकारनं ताबडतोब सूचना देऊन खाली रिकामे का, कंपनीचे पैसे वाचायलेत ना. आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं काम चालू आहे. 5,56,000 शेतकऱ्यापैकी फक्त 37,554 इतक्या शेतकऱ्याला मला वाटतं विमा द्यायचं काम म्हणजे किती टक्केवारीच्या हिशोबाने जर काढली तर किती टक्के लोकांच्या पदरात पडायला लागले. आणि गंमत अशी आहे या परिपत्रकानुसार 25% पेक्षा जास्त जर तुम्ही इंटिमेशन दिले असतील क्षेत्राच्या महसूल मंडळात जी क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या 25% पेक्षा जास्त जर इंटिमेशन आले असतील तर त्यांना विमा द्यायच्या बाबतीत हे सूत्र लावायचं. आणि हे सूत्र जर लावलं तर जी 5,000 मिळाले अग्रिमचे त्याने 1,495 रुपये परत शेतकऱ्यानं कंपनीला माघारी द्यायची. मला वाटतं अशा पद्धतीचा हा कारभार आहे. आणि मला दुर्दैव एका गोष्टीचं वाटतंय की काही लोक स्वतःला स्पेशलिस्ट, आपलं धाराशिव गुलाबजामुनसाठी स्पेशलिस्ट होतं, ते दुकानात आपल्या हॉटेलवर लिहिलेलं असते बघा जामुन स्पेशलिस्ट म्हणून सगळ्या दुकानावर असते. तसं काही लोक स्वतःला स्पेशलिस्ट म्हणतात आणि इतकी कुतरवड असते इतकी हवा असते की लगेच जाहीर करून टाकलं होतं की इंटिमेशन दिलेल्या 1,92,000 शेतकऱ्याला विमा मिळणार. काय झालं, मिळताना मिळाले फक्त 37,000 शेतकऱ्याला. 1,92,000चं काय झालं. आणि त्याच्यात पुन्हा काय बोलायचं ना अजून, म्हणजे निर्लज्जपणाचा कळस किती असतो की आपण केलेलं स्टेटमेंट आहे. समजा एखाद्या गोष्टीचं श्रेय जर आपण घेतलं तर ती जर पूर्ण नाही झाली तर त्याचा अपयशाचं खापर सुद्धा आपण स्वतः घ्यायला पाहिजे ना. जर 1,92,000 शेतकऱ्याला विमा मिळाला असता तर आपण माझी लाल म्हणून बरंच आपण आरडाओरड केली असती. पण 1,92,000 शेतकऱ्याला विमा मिळाला नाही, केवळ 37,000 शेतकऱ्याला त्या ठिकाणी विमा मिळतोय. मग ह्याच्या बाबतीतला अपयश कोण बोलणार आहे, त्याच्याबद्दल कोण सांगणार आहे. आणि तुम्ही आचारसंहितेचं कारण पुढे सांगता की आता आचारसंहिता संपल्यावर आपण हे सगळं करू. मग आचारसंहितेच्या कार्यकाळामध्ये हे 30 एप्रिलचं परिपत्रक केंद्र सरकारनं ज्यांनी काढलंय, कामना शर्मा अतिरिक्त आयुक्त कृषी, केंद्र सरकार काय म्हणायचं, मोदी सरकार म्हणायचं, केंद्र म्हणजे मोदी सरकारच्या अधिकाऱ्याच्या परिपत्रकामुळं आपल्या भागातल्या शेतकऱ्याचं एका हेक्टरला 23,000 रुपये नुकसान त्या ठिकाणी हेक्टरी होत आहे. मग हा विमा आणि 23 ते परिपत्रक काढलं की लगेच 6 मे 2024 ला राज्य सरकारनं परिपत्रक लगेच खाली मार्गदर्शक सूचना ताबडतोब अंमलबजावणी करा. का, कंपनीचे पैसे वाचतात ना आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचे.
मला वाटतंय जशी तत्परता कंपनीचे पैसे वाचवण्याच्या बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार दाखवते, तशी तत्परता शेतकऱ्यावर अन्याय झाल्यावर का दाखवत नाही? का त्या ठिकाणी पुढे येत नाही? का त्या ठिकाणी अशा पद्धतीचं परिपत्रक निघत नाही? मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा आता सामान्य शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीचं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणाऱ्या मोदी सरकारचा, राज्य सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो, जे आज दुष्काळी परिस्थितीशी सामना करतायत. अक्षरशः शेतकरी आत्महत्यासाठी त्या ठिकाणी आत्महत्येच्या खाईत त्याला लोटायचं काम सरकारच्या धोरणामुळे झालंय. एका बाजूला तुम्ही उत्पादित केलेल्या सोयाबीनचे भाव पाडून टाकले, सोयाबीन आयात करून, पाम तेलावरचा आयात शुल्क कपात करून, कांद्याला निर्यात बंदी करून टाकली, तिथं शेतकरी मारला. मग अशा पद्धतीनं म्हणजे उत्पादित केलेल्या वस्तूला बी भाव मिळू द्यायचा नाही. आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर, नुकसान झाल्याच्या नंतर ज्या आशेनं, ज्या अपेक्षेनं विमा भरलाय किंवा आता तरी आपल्याला काही मदत पडेल, ह्या दुष्काळात तरी काय मदत मिळेल, मला वाटतं तिथं सुद्धा अशा पद्धतीचे तुगलकी कारभाराची परिपत्रकं काढायची आणि परत शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसायचं काम करायचं आहे. मला वाटतं ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. आणि निश्चितपणे आता ही लढाई आम्ही रस्त्यावर तर निश्चितपणे लढणार आहे, पण शेतकऱ्यांना हा विषय समजून घेणं गरजेचं आहे की स्वतःला स्पेशलिस्ट म्हणून घेणारे आज कसं तोंडावर पडले, त्याच्याबद्दल काय बोलत नाहीत. आता केंद्र सरकारचा गंमत अशी आहे की आधी थोडी भानगड होती जरा, केंद्रात त्यांचं, राज्यात आमचं असं काहीतरी असायचं आणि तिथं सारखं राज्यावर बोट ठेवलं जायचं. आता सगळं चारी अंगण आहे की तुमचंच, खाली बी तुम्हीच आहे, वरी बी तुम्हीच आहे. हे कशामुळं? आता काय बोलणार आहे ह्याच्यावर? आणि मला वाटतंय श्रेय घेण्यापेक्षा माणसानं लोकांना मदत करायची भूमिका त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आमदार असो, खासदार असो, जिल्हा परिषदचा सदस्य असो, पंचायत समितीचा सदस्य असो, ग्रामपंचायतचा सदस्य असो, नगरपालिकेचा सदस्य असो, ही सगळी लोकप्रतिनिधी या नात्यानं, आपण लोक आपल्या घरी आलते का उभार म्हणून? आपण जातो ना त्यांच्यापुढे उमेदवार म्हणून, किंवा मलाही काम करायचे, मलाही सेवा करायची आहे म्हणून मी तुम्हाला निवडणुकीला उभा आहे. मग जेव्हा आपण सरकारच्या पैशातनं, म्हणजे जनतेच्या टॅक्सच्या रूपानं मिळणाऱ्या पैशातनं जनतेसाठी काही काम करतो, तर त्याचं श्रेय घेण्यासाठी ही कुत्तरवड का? कशामुळं? आपल्या बापजातीची इस्टेट एकूण आपण लोकांना मदत करतोय, ह्या पद्धतीची भावना का लोकप्रतिनिधी दाखवते? मला वाटतं ह्याच्या बाबतीत आत्मचिंतन करणं गरजेचं आहे स्पेशलिस्ट माणसानं. मला वाटतं ही स्पेशलिस्टगिरी कशासाठी आहे नेमकी? शेतकऱ्यासाठी आहे का कंपनीच्या फायद्यासाठी आहे? मला वाटतं ह्याचा सुद्धा विचार सामान्य शेतकऱ्यांनी करावा. आणि आम्ही ही लढाई निश्चितपणे रस्त्याच्या लेवलवर लढणारच आहेत, पण कायद्याच्या ह्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे लढून आपल्या भागातल्या शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.